राम कृष्ण
चित्ती धरली वासना चित्ती धरली वासना चित्ती धरली वासना चित्ती धरली वासना सिद्धी नारायण नारायण सिद्धी नारायण सिद्धी नारायण सिद्धी नारायण
बालकुमारी चित्ती धरिली वासना सिद्धी न्यावी नारायणा मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथांचे नाथ केला पण सिद्धी मज सांभाळावे देवा मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथांचे नाथ महीपती निढळवा त्याची उद्या करुणा मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथ
शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती बोध ज्ञानाचा पाघळती बुधो बुधो भक्त नाचती गोंधळा येई हो जगदंबे महिपती राया सद्गुरु राया माझा माथा तुझे पाया धाव महिपती माझे आई मजला ठाव यावा अनंत मोठं ब्रह्मांड आहे. अकारण कारण नाम अखिल गुणनिधान जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन दिनानाथ श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निसीम भवेन पवन तनय हनुमंतरांच्या ह्या पवित्र आणि पावन दरबारात आदिशक्ती रेणुका मातेच्या ह्या पवित्र आणि पावन सानिध्यामध्ये आजच्या या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून निवडलेला जो काही अभंग आहे खरं तर त्यांचा अभंग हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून निवडला आहे त्या महात्म्याचा परिचय आपल्या तालुक्याला तरी निश्चितच आहे. खऱ्या अर्थानं सगळ्या संतांचे उपकार जर पाहू जर गेले ना सर्व संतांचे उपकार हे जगतावरती आहे देवावरती आहे. पण महिपती महाराज एक असं पात्र आहे ज्यांचे उपकार जगतावरती आहे ज्यांचे उपकार देवावरती आहे आणि मला तर वाटतं महिपती महाराजांचे उपकार सर्व संतांवरती सुद्धा आहे. कदाचित महिपती महाराजांच्या लेखणीतून भक्त विजय सारखा ग्रंथ संत लीलामृत सारखा ग्रंथ भक्त त्यानंतर असणारा भक्त लीलामृत सारखा ग्रंथ कदाचित जर बाहेर जर आला नसता तर आपल्याला हे संत जीवन कळालं नसतं. माझा हे सर्व संत आपल्याला ज्या महात्म्याला ज्ञात करून दिले आपला अहमदनगर जिल्हा आणि विशेषत्वानं आपल्या राहुरी तालुक्याचा असणारा वैभव राहुरी तालुक्याच्या खऱ्या अर्थानं मावळतीच्या दिशेने असणारं जे गाव आहे बरं एक डोंगरावर त्या गावाचं खऱ्या अर्थानं वास्तव्य आहे. आणि अशा असणाऱ्या डोंगरदरीमध्ये ज्या महात्म्याचं प्राकट्य झालं महीपती मही म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीचा असणारा अधिपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे महिपती महाराज यांच्या मुखारविंदातील हा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी किशोर महाराजांनी निवडला असं अभंग त्यांनी महिपती महाराजांचा निवडला म्हणून आम्ही महिपती महाराजांची प्रतिमा आणली बरं सोबत होतीच ना हा एक प्रकारचा योगायोग झाला असं अभंग फार सुंदर आहे माझा. आज संत कवी महिपती महाराज भगवंताच्या समोर आपल्या अंतकरणातील भाव प्रगट करत आहे. माझा करुणा भागताय केव्हा केव्हा देवाला मागितलं जातं तर केव्हा केव्हा देवाच्या समोर करुणा सुद्धा भागली जाते. महिपती महाराज श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये जाऊन पोहोचलेले आहे. त्यांचं फार सुंदर वर्णन आलं मायबाप त्यांच्या पायामध्ये पैजण होते बरं महिपती महाराजांच्या पायामध्ये दूध बांधत होते. भगवंताच्या नामचिंतनामध्ये महिपती महाराज एवढं तल्लीन होऊन नाचत होते एवढं तल्लीन होऊन नाचत होते की आठव गेला भावा भाव आणि झाला स्वयंमेव पांडुरंग असो आईसा कोटे आठवची नाही देही तवी देही भोगू दशा अशी स्थिती असणारी आदरणीय महाराजांची होती. त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलं नाथांच्या गवळणी महिपती महाराज फार सुंदर म्हणायचे बरं फार सुंदर म्हणायचे. नाथांचे गवळण म्हणायचे बरं तुझ्या मुरलीने सुद बुद हरली रे आणि ती गवळण म्हणत असताना महिपती महाराज स्वतःच्या मस्तकावरती घागर घ्यायचे बरं घागर घ्यायचे आणि मग नाचून ती गवळण म्हणायचे बरं असं असणार हे व्यक्तिमत्व. आणि असे महिपती महाराज पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर उपस्थित असताना दोघांमध्ये झालेला हा दिव्य असा संवाद आहे आणि त्या संवादाच्या माध्यमातून आपल्या अंतकरणातील असणारी इच्छा तथा वासना
भगवंताच्या समोर प्रकट करत आहे. चित्ती धरली वासना सिद्धी झाली नारायणा. वासना तर दोन प्रकारची आहे महाराज. एक सद वासना आणि दुसरी असणारी असद वासना. असद वासना आपल्याला अधोगतीला घेऊन जाते आणि सद वासना आपल्याला खऱ्या अर्थाने ऊर्ध्वगतीला घेऊन जाते. महिपती महाराजांची वासना फार दिव्य आहे मायबा. त्या महिपती महाराजांच्या अंतःकरणामध्ये संकल्प सदृढ झाला की आता आपण संतांची सेवा करायची. पण कोणत्या मार्गाने करायची तर त्यांचं चरित्र लेखन करून आपल्याला ही संत सेवा करायची. आणि म्हणून भगवंताच्या समोर गेली. आता अंतःकरणामध्ये इच्छा आहे हे संत चरित्र आता माझ्या लेखणीतून यावं असं मला वाटतं. चित्ती धरली वासना. मी फक्त वासना तुमच्या समोर तेव्हा प्रगट करतो पण सिद्धीला नेणारे तुम्ही आहे. सिद्धीला नेणारे तुम्ही आहे ना. सिद्धी न्यावी नारायणा. खरं तर माझा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही बरं देवा. मी आहे तरी कसा. मी तर अपंग अनाथ. पण तुमचा जर विचार जर केला ना तुम्ही अनाथांचे नाथ. पण देवा तुम्ही अनाथाचे नाथ आहे. अनाथाचा नाथ जनार्दने मला ज्ञात आहे. पण माझ्या अंतःकरणातील इच्छा आता तुम्ही पूर्णत्वाला न्यावी. मी आपण केला पण सिद्धी न्यावा. मज सांभाळावे देवा. आणि अगदी देवा माझी स्थिती आहे बरं. कशी आहे. मजी पती निढळवाना त्याची येऊ द्या करुणा. मी तव अपंग अनाथ तुम्ही अनाथांचे नाथ. अभंगाच्या चारही चरणात अगदी सरळ भागवत तुमच्या समोर मांडण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न होता. आणि कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रमाचा वेळ आपल्याला संपला. ऐकताय ना आपलं सांगितलं. अभंग फार सुंदर आहे माझा. खरं तर कितीही वक्त्यांनी एका अभंगावरती चिंतन केलं तर अभंगातला भाव संपणारच नाही. अभंग जो केव्हाही भंग पावत नाही ना त्याला त्या ठिकाणी अभंग म्हणतात. आणि महात्म्याच्या मुखातील शब्द खऱ्या अर्थाला अभंगच होतात माझा. अभंग होतात. जरी महात्म्याचं अवतार कार्य पूर्णत्वाला गेलं पण ते महात्म्य अभंग रूपाने आपल्यामध्ये निश्चितच उपस्थित आहे बरं. निश्चित का आज आपण महिपती महाराजांच्या अभंगाचा विचार करतोय. का आपण जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाचा विचार करतोय. का आपण आज ज्ञानोबारांना विसरू शकत नाही विसरू शकत. आपण का विसरू शकत नाही बाबा. त्याला कारण फक्त एकच आहे. या सगळ्या महात्म्यांच्या शब्दांना विशेषत्वानं महत्व प्राप्त झालं. कुणाच्या शब्दाला महत्व प्राप्त होतं ऐका ना बाबा. कुणाच्या शब्दाला महत्व प्राप्त होतं ज्याचं बोलणं आणि चालणं एका रेषेमध्ये आहे ना त्या शब्दाला महत्व प्राप्त होतं बरं. नाही तर इथं उभं राहून व्यसना दिनतेच्या गप्पा मारायच्या असं आहे बरं. पण आचरण जर तशा पद्धतीने नसलं तर शब्दाला महत्व प्राप्त होईल का. महात्म्यांचे शब्द तसे नाही महाराज. महात्म्यांचे शब्द आहे ना तुकोबारा म्हणतात बोले तई सताले कार्यक्रमाला विलंब झाला कारणही सर्वांना ज्ञात आहे मायबा. आपल्याच्या मानुरी गावातील एक वयोवृद्ध असणारी माऊली स्वर्गीय कमलाबाई वामचौरे. वृद्धापकाळाने ह्या माऊलीचं देहावसन झालं. खरं तर गावामध्ये नामसप्ताह सुरू असताना भजन सुरू असताना जर एखाद्याचा जर देहावसन जर झालं त्याला सुद्धा भाग्य लागतं बरं. त्याला सुद्धा भाग्य लागतं. कारण जिथं जिथं नामचिंतन आहे तिथं यमाचे दूत येऊच शकत नाही मायबा. कारण संत वचन अशीच आहे नका जावृत या गावा नामधारकाच्या सेवा हो सुदर्शन यावा हिरटी फिरे भोवती
यम धर्म सखे नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा हिरटी फिरे भोवती हिरटी फिरे भोवती हिरटी फिरे भोवती म्हणून जेथे जेथे नामचिंतन आहे तेथे यामाचे दूत जाऊ शकत नाही मायबाप ही संत वचन आहे म्हणून निश्चित स्वरूपानं जरी त्या माऊलीचं देहावसन झालेलं असलं पण संत वचनावरती जर विश्वास जर असेल निश्चित त्या माऊलीला सदगतीच प्राप्त होईल बरं आपण अशी अंधकारामध्ये दृढ इच्छा खऱ्या हाताने प्रगट केली पाहिजे असं तरी सुद्धा नियोजित वेळेमध्ये आपण सेवा पूर्णत्वाला नेण्याचा काय करूया प्रयत्न करूया आपला आसारा पवित्र श्री क्षेत्र अमृत वाहिनी मुळामाईच्या पवित्र आणि पावन तीरावरती आसारा श्री क्षेत्र मानोरी खरं तर आपल्या राहुरी तालुक्यासाठी दोनही आसारे ह्या नद्या जीवनदायी ठरल्या बरं प्रवारामाई असेल आणि गंगामाई असेल कृषी क्षेत्राचा जर विचार जर केला तर खऱ्या अर्थानं आपला तालुका इतर तालुक्यांच्या अनुषंगाने काय अग्रेसरच आहे जर आमच्या परिसराचा विषय त्या ठिकाणी सोडून द्या पण पाहू जर केलं तर तालुका त्या ठिकाणी काय कृषी संपन्न आहे आणि केवळ कृषी संपन्न नाही तर आपल्या तालुक्याने पाहू जर गेलं तर अनेक सत्पुरुषांचं सुद्धा काय झालं माहिती प्राकट्य झालं बरं अनेक सत्पुरुषांचं प्राकट्य झालं प्राकट्यच आहे आता तेवढं गुण संपतो तर आपलं कीर्तन संपवतो हे सुद्धा तालुक्याचं वैभव आहे चला असा खरे आता असा आपला हा कृषी संपन्न असणारा तालुका या तालुक्यामध्ये अनेक महात्म्यांचं खऱ्या अर्थानं काय झालं प्राकट्य झालं त्याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं भगवत संप्रदायाची पताका कशा पद्धतीनं पंढरीपर्यंत घेऊन जावं असं दिग्दर्शन करणारे सुद्धा अनेक महात्मे आपल्याला पाहायला भेटले आपल्या पवित्र असणाऱ्या ह्या मानोरी क्षेत्रामध्ये आदिशक्ती रेणुका मातेच्या पवित्र आणि पावन कृपेनं वैकुंठवासी पूजनीय वंदनीय आदरणीय प्रातस्मरणीय बन्सी महाराज तांबे यांच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादानं आणि तदनंतर खरं तर ज्यांच्या नावापुढे आता वैकुंठवासी लावण्यासाठी थोडीशी जीव थरथरा कापते बरं असे असणारे शांत असणारे व्यक्तिमत्व बरं पूजनीय वंदनीय आदरणीय प्रातस्मरणीय आदरणीय गायके महाराज फार सुंदर व्यक्तिमत्व होतं खरं तर त्या ठिकाणी साच आणि मावाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ही वाणी खऱ्या अर्थाने ही जी ओवी आहे ना ती बाबांसाठी खऱ्या अर्थाने यथार्थ ठरत होती बरं आणि आणखीन बाबांचा स्वभाव असा होता बरं हरिकीर्तन करणारा वयोवृद्ध असू द्या नाहीतर नवोदित असू द्या तितक्याच श्रद्धायुक्त अंतकरणारा बाबा हरिकीर्तन ऐकत होते बरं खरं तर अशी पाखरे येते मनी आठवण ठेवणी जाती 4 दिवसाची रंगत संगत 4 दिवसाची नाती बरं बाबांचा कृपा आशीर्वाद सर्वांना आहे आपल्या गावी बाबांनी खऱ्या अर्थानं 8 दिवस राहून काय केलं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि सगळ्या भोळ्या भाबड्या भक्तांना आपल्या समवेत घेतलं महाराज खरं तर महात्म्याकडे सगळ्यांना सामावून घेण्याची काय पाहिजे कला पाहिजे महात्म्याचं जीवन गंगेसारखं पाहिजे महाराज जशी गंगा काय करते उगम पावते कुठंतरी उंच हिमशिखरावरती गंगा उगम पावते आणि उंच हिमशिखरावरती उगम पावलेली गंगा ज्या वेळेला समुद्राच्या दिशेने जाते ना तिच्यामध्ये आलेले ओढे ती आपल्यामध्ये सामावून घेते महाराज आणि त्यांना सुद्धा काय देते खऱ्या अर्थानं शुद्धता देते तसं बाबांनी सर्वांना आभार वृद्धांना आपल्यामध्ये सामावून घेतलं असे असणारे आदरणीय बाबा मला वाटतं आता बाबांना थांबून किती महिने झाले 5-6 महिने बाबांना त्या ठिकाणी झाले बाबांचाही कृपा आशीर्वाद खऱ्या अर्थानं बाबा जरी आपल्याला दिसत नसले पण चैतन्य रूपानं बाबा सर्वांकडे त्या ठिकाणी पाहतायत महाराज त्यांच्या कृपा आशीर्वादानं चालत आलेली ही आपली अविरतपणे नामसप्ताहाची परंपरा भगवान गोपाळकृष्णांच्या पवित्र अष्टमीचं औचित्य साधून हा आपला नामसप्ताह प्रतिवर्षी होत असतो
खऱ्या अर्थाने गेली 2 वर्षापासून परमार्थावरती थोडं म्हणण्यापेक्षा एक भयंकर संकट आलं. करावं अशी असावी स्थिती. परंतु अशा स्थितीमध्ये आपण सर्व मानोरी ग्रामस्थांनी धैर्य धारण केलं. तरुण वर्ग विशेषत्वानं पुढे आला आणि हा नामसत्ता आपण पाहता पूर्णत्वाच्या दिशेने आणला. सर्व संयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद त्या ठिकाणी पुढे आहे. पुन्हा एकाचं नाव घेईल तर बाकीच्यांना कमी लेखवण्यासारखं होईल. सर्वांच्याच असणाऱ्या संयोजकांमध्ये ज्यांचं मार्गदर्शन आपल्या गावामध्ये धर्मप्रसार करणारे सर्वच असणारे महाराष्ट्री माझ्या समोर उपस्थित आहे. मस्तक माझा पायावरील त्या वारकरी संतांच्या राजकीय क्षेत्रातील दिग्गज माझ्या समोर आहे. सर्वांच्या चरणावरती मी खऱ्या अर्थाने काय होतो नतमस्तक होतो. पुन्हा एक दोघांचं नाव घेईल तर बाकीचे 4-6 राहतील. बरं त्याच्यापेक्षा सियाराममय सब जग जाणी आणि करहू प्रणाम जोरी जुग पाणी. संयोजकाच्या असणाऱ्या माध्यमातून आजची आषाढी जागराची आहे कीर्तन सेवा आमच्या वाट्याला आलेली आहे. आणि त्या निमित्तानं ज्यांनी सेवा दिली त्यांनीच अभंग निवडलाय. चित्ती धरिली वासना सिद्धी न्यावी नारायणा. अभंग महिपती महाराजांचा आहे. या महिपती महाराजांचं प्राकट्य खऱ्या अर्थानं आपल्या श्री क्षेत्र ताहराबादला झालं. बरं ताहिर खान त्याला त्या ठिकाणी ते गाव इनाम दिलेलं होतं. बरं ताहराबादचं पूर्वीचं नाव ताहराबाद नव्हतं मायबाप. त्याचं पूर्वीचं नाव होतं वैजूवाडी. बरं वैदूवाडी त्याचं पूर्वीचं नाव होतं. पण ताहिर खानला ते गाव खऱ्या अर्थानं दत्तक दिलं असल्यामुळं त्यांच्या नावावरून त्याचं नाव काय पडलं ताहराबाद पडलं. आणखी एक पुरावा ताराबादचा सापडतो. बरं जे त्या ठिकाणी ताराबाई आल्या होत्या आणि ताराबाईला एकांत ठिकाणी ठेवलं होतं. ताराबाईला एकांत ठिकाणी ठेवलं होतं आणि राजे त्या ठिकाणी पाठवायचे. बरं तिथं जाऊन त्या ठिकाणी चौकशी करून या तारा कैशी आहे ते यायच्या इकडे तारेची चौकशी करायची तिकडे जाऊन निरोप द्यायचे तारा आवाज आहे. समजलं तारा कैसी आहे त्या दुधांनी निरोप द्यायचा तारा आवाज आहे. मग पुढे आवाज आहे तर ते ताराबाद झालं. बरं असं त्या ठिकाणी आपल्याला नावं पाहायला मिळतात. असं असणारा श्री क्षेत्र ताराबाद आणि त्या ताराबाद मध्ये असणारे एक कनिष्ठ असणारे भूदेव ज्यांचं नाव त्या ठिकाणी होतं खऱ्या अर्थानं गोविंद पंत कुलकर्णी. कुलकर्णी तर खऱ्या अर्थानं पद आहे. कुलकर्णी पद आहे. जोशी पद आहे. बरं आणि त्यांच्याकडे ते पद होतं आणि त्यांना एक मुलगी होती. बरं त्या मुलीचं नाव होतं गंगूबाई. मुलीचं नाव गंगूबाई. नित्यानं पंढरीची वारी करणारे हे खऱ्या अर्थानं आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी खऱ्या अर्थानं मानवी जीवनामध्ये घडली पाहिजे. बरोबर का. हा देह आपल्याला कशासाठी प्राप्त झाला याचा केव्हा तरी आपण विचार केला पाहिजे. सेना महाराज सर्वांना विनंतीपूर्वक सांगतात माय बापा हो जन्मासी येऊनी पहारे पंढरी नाचा चंद्रभागे तिरी करा तुम्ही स्नान घ्यारे घ्या दर्शन पुंडलिका सेना म्हणे माझा उरला से हे पाहता तुझे मुख पांडुरंगा. ज्याला मानवी देह प्राप्त झाला त्याने निश्चित वारी करावी आणि असे हे वारी करताय. एक आषाढी त्यांना कन्या. बरं एकूण एक आषाढी कन्या आहे. एकूण एक कन्या आहे आणि असे श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये जाऊन पोहोचले बाबा. आणि पंढरपूर मध्ये गेल्यानंतर सहजच आपल्या अंतःकरणातील असणारी जी इच्छा आहे ना भगवंताच्या समोर प्रकट केली. देवा एकूण एक मुलगी आहे पण असं वाटतं कुठंतरी एखाद्या वैष्णव कुळामध्ये आपली मुलगी दिली पाहिजे. खऱ्या अर्थानं पित्यानं आपली मुलगी देत असताना ज्या कुळामध्ये आपली मुलगी द्यायची त्याची श्रीमंती पाहू नका. त्यांचा बँक बॅलन्स पाहू नका. किती त्यांना जमीन जुमला आहे ते पाहू नका. बंगला 2 मजली आहे का 4 मजली आहे ते पाहू नका. त्या घरामध्ये त्या ठिकाणी परिवाराच्या सदस्यामध्ये समन्वय किती आहे आणि त्या परिवारामध्ये संस्कार किती आहे हे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी आपण म्हणतो रे ग्राम्य म्हण आहे महाराज बडा घर तुमच्या पाठ असं आपल्याला पाहायला भेटतं. बरं म्हणून खऱ्या अर्थानं हे गोविंद पंत पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर गेले आणि भगवंताला सांगू लागले देवा एकूण एक मुलगी आहे. बरं तर आताच्या गुणाप्रमाणे मी तिचं खऱ्या अर्थानं संगोपन केलं आणि अशा मुलीचा विवाह व्हावा असं मला वाटतंय. बरं आणि झोपी गेले मायबाप. तिथंच वाळवंटामध्ये झोपी गेले.
आणि त्याच रात्रीला गोविंद पंतांना भल्या पहाटे स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये दुसरं तिसरं कोणी नव्हतं आलं. जगाचा नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा आले होते. बरं, भगवंत स्वप्नामध्ये येण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं मायबा. ज्याच्या स्वप्नामध्ये भगवंत आणि संत आले असतील ना, विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लुटांगण. आपले स्वप्न फार भयानक आहे मायबा, ते इथं सांगण्याची गरज नाही. कुणाला काय स्वप्न पडेल, कुणाला काय स्वप्न पडेल, पण काही स्वप्नाची तथ्य आहेत. पण स्वप्नामध्ये जर आपला खिसा जर कापलेला जर आपण जर पाहिला, समजून घ्यायचं त्या ठिकाणी ह्या वर्षी आपल्या व्यापारामध्ये तोटा आहे. काही स्वप्नाची तथ्य आहे. स्वप्नामध्ये आपण धबधबा वाहताना जर पाहिला, समजून घ्यायचं या वर्षी आपल्याला पर्जन्यमान मुबलक आहे. स्वप्नामध्ये आपण सशक्त बैल जर पाहिला, समजून घ्यायचं या वेळेला आपल्याला अन्न धनधान्य भरपूर होणार आहे. आणि स्वप्नामध्ये जर आपण अकृश झालेला बैल जर पाहिला, समजून घ्यायचं या वर्षी अन्नधान्याचा काय आहे, तुटवडा आहे. स्वप्नामध्ये एखादी काळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेली स्त्री आपल्या समोर जर त्या ठिकाणी आली ना, समजून घ्यायचं काहीतरी आपल्याला संकटाकडे जावं लागणार आहे. पण आज त्यांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पंढरीश पांडुरंग परमात्मा आले आणि पांडुरंग परमात्म्यानं स्वप्नामध्ये सांगितलं, जा पवित्र असणारा श्री क्षेत्र मंगळवेढा, ज्या मंगळवेढ्यामध्ये असणारा एक सत्पुरुष आहे ज्यांचं नाव आहे दादोजी पंत कांबळे. दादोजी पंत कांबळे, त्या दादोजी पंत कांबळेपर्यंत तुम्ही जा आणि त्यांना त्या ठिकाणी तुमच्या अंतःकरणामधला भाव सांगा. निश्चित स्वरूपानं ते तुमच्या मुलीचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. केवळ इकडं यांनाच स्वप्न पडलं होतं असं नाही मायबाप, तिकडं दादोजी पंत कांबळे त्यांना सुद्धा स्वप्न पडलं होतं. एक महान भक्त तुमच्या भेटीसाठी येणार आहे आणि त्यांच्या अंतःकरणातली जी आस आहे ना, ती आस तुमच्या समोर प्रगट करणार आहे. तुम्ही त्यांना नाही म्हणू नका, त्यांच्या मुलीचा तुम्ही स्वीकार करा, मुलीचा स्वीकार करा. त्यांनाही स्वप्नामध्ये सांगितलं होतं. ऐकताय ना आपण, स्वप्नामध्ये सांगितलं. आणि पुढे प्रसंग असा घडला. आता विचार करत हे गोविंद पंत कुलकर्णी मंगळवेढ्यामध्ये गेले. ही मंगळवेढा म्हणजे सर्वसामान्य नाही मायबाप, मंगळवेढा भूमी संताची म्हणून कोणी वर्णन केलेलं आहे. चला मंगळवेढे सर्वांना चोखोबारांचं चरित्र ज्ञात आहे. चोखोबाची बहीण दादा शारंगधर हे प्रमाण तर सगळ्या ऋतुवर्गाचं सुद्धा आता पाठच झालेलं आहे. पण असे असणारे चोखोबार आहे. आणखी चोखोबारांचं चरित्र सुद्धा फार सुंदर आहे. बरं, महाराजांनी फार सुंदर चोखोबारांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्यांचं नाव चोखोबा का पडलं? एक दाम्पत्य पंढरपूरच्या दिशेनं चाललं होतं आणि कोणीतरी एका सलग रस्त्यानं आंबे तोडले आणि ते पहिले काढलेले आंबे भगवंतापर्यंत पोहोचत होते आणि ते आंबे त्या ठिकाणी तोडले आणि तोडलेले आंबे खऱ्या हातानं त्या दाम्पत्याकडे दिले. त्या माऊलीनं ते आपल्या डोक्यावरती घेतले जाऊ लागले. कोणी याच्या काळात तो म्हणू लागला, अहो जरा तो याचक त्या ठिकाणी म्हणू लागला. काय म्हणू लागला ऐकताय ना आपण सर्वजण? तो याचक म्हणू लागला, मला फार भूक लागलेली आहे, काहीतरी द्या. म्हणजे जरी आमच्याकडे आंबे असले ना, ते आंबे आम्ही खऱ्या हातानं देणार नाही. पण त्याची ती स्थिती पाहिली, एक आंबा दिला. त्यांना तो आंबा चुकून पाहिला, म्हणे हा तर आंबट आहे, पुन्हा घेऊन टाकला आणि तोच आंबा घेऊन त्या ठिकाणी तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर तोच आंबा पुजाऱ्यांनी यांना देऊन टाकला. म्हणे चोखलेला आंबा कशाला देता? भगवंताच्या चरणाला लावून त्या माऊलीच्या ओटीमध्ये टाकून दिला आणि त्या माऊलीनं चोखलेला आंबा त्या ठिकाणी सेवन केला आणि मुलगा झाला. चोखलेल्या आंब्याच्या कृपा आशीर्वादानं झाला चोखो आंबा, चोखो आंबा. म्हणून तर मुलाचं नाव ठेवलं चोखोबाचं. असे चोखोबार आहे. हा सुंदर आहे चोखोबार आहे. अरे या चोखोबारांना ज्या वेळेला पंढरपुरातून बाहेर काढलं ना, चोखा आता येऊ नको, तू इकडे येऊ नको. हे चोखोबार आहे. चंद्रभागेच्या पहिल्या तीराला आहे.
आणि तिथं उभं राहून भगवंताच्या कलशाकडे पाहताय आणि उभं राहून भगवंताला हाक मारताय. तर हाक मारल्याशिवाय देव येत नाही महाराज. आम्हाला एक धडा होता बरं, बोलवणं आल्याशिवाय नाही. होता ना धडा, बोलवणं आल्याशिवाय नाही. अरे सर्वसामान्य व्यक्ती आपण जर काय ठेवलं, कुणाचं जर जागरण गोंधळ जर असेल आणि एखाद्याला पत्रिका जर आपण दिली नसेल, दुसरा म्हणला चल आता आपण जाऊ त्या जागरण गोंधळ त्याची करते. सर्वसामान्य व्यक्ती जर निमंत्रणाची वाट पाहतोय, मग जगाचा नायक निमंत्रणाची वाट पाहत नसेल का? चोकोबारा भगवंताला हाक मारायचे. बरं काय हाक मारायचे? विठ्ठला पण त्या गोपिका सुद्धा भगवंताला अशा हाका मारत होत्या. पण अशा हाका मारत होत्या. कशा हाका मारत होत्या? श्याम मेरी गलियों में आ जाना, आ जाना, हे मेरा भी माखन खा जाना. श्याम मेरी गलियों में आ जाना, आ जाना, आ जाना.
नामसेवन करत होते मायबा. तीच मंगळवेढ्याची भूमी आहे. त्याच मंगळवेढ्याच्या भूमीमध्ये आणखीन एक साध्वी होऊन गेली, जिचं नाव आहे कान्होपात्रा. कान्होपात्रा जिचा वृक्षच आहे महाराज. आपण त्या कान्होपात्रेचं काय घेतो, दर्शन घेतो. श्यामा नावाची नायकी आणि तिची आशा ही कन्या. रूपानं फार सौंदर्यवती होती, बरं फार सौंदर्यवती होती. आणि असं चरित्र ऐकलं बरं ह्या कान्होपात्रेचं. उंच माडीवरती कान्होपात्रा आणि तिची आई बसलेली असायची बरं. आणि रस्त्यावरती समोरचा जो रस्ता आहे, त्या समोरच्या रस्त्यावरती त्यांनी खड्डा खणलेला होता. जेवढे लोक रस्त्याने जात होते ना, तेवढे त्यांच्याकडे पाहिजे त्या कान्होपात्रेच्या सौंदर्याला भुलायचे. आणि तिकडं पाहता पाहता पुढे जाऊन पडायचे, खड्ड्यात पडायचे. आणि खड्ड्यामध्ये आता भुलला का खड्ड्यातच पडतं महाराज, हे उघडत आहे. आणि ते ज्या वेळेला खड्ड्यामध्ये पडायचे, त्या दोघींना फार आनंद वाटायचा महाराज, फार आनंद वाटायचा. बरं पूजनीय वंदनीय आदरणीय महंत उद्धवजी महाराजांनी हा प्रसंग सांगितला होता. बरं ज्यांच्या मुखातून ऐकला त्यांचं नाव सांगा. दुसऱ्यांचा मान आपल्या नावावर खपवणं कधीच चांगलं नाही महाराज, असं असतं. म्हणून महाराजांनी सांगितलं होतं ते पडायचे. पण एक दिवसाचा प्रसंग असा घडला बरं बाबा. काय झालं, काही वारकरी आले महाराज. निघाले होते पंढरीच्या दिशेनं. मृदंग वादत होता, टाळाचा घोष होता, विण्याचा झंकार होता. आणि एकच चिंतन होतं मायबा, विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला, माझ्या पांडुरंग विठ्ठला. वारकरी यांच्या घराच्या समोरून गेले बरं, घराच्या समोरून गेले. पण एकाने तिकडे पाहिलं नाही. बरं वारकरी पाहिजे कसा महाराज, पाहिजे तो वारकरी कसा, हाही असा प्रश्न सांगितला. ज्या वेळेला पाहिलं आणि ज्या वेळेला कोणीच पाहिलं नाही आणि सगळे समोरून निघून गेले. आणि मग या कान्होपात्रेने विचार केला, आपल्या सौंदर्याकडे बाकी एकही खड्ड्यामध्ये पडत नाही, याचा अर्थ आपल्यापेक्षा कोणीतरी सौंदर्यवान यांनी पाहिला असेल. बरं नक्कीच पाहिला असेल, म्हणून हे आपल्या सौंदर्याला भुलत नाही. आणि वारकरी ज्या वेळेला पुढे निघाले आणि ही आईची नजर चोरली मायबा आणि त्या वारकऱ्यामध्ये सामील झाली. मला सुद्धा पंढरपूरला येऊ द्या, तुम्ही ज्याचं दर्शन घेतलं, एकदा मला त्याला डोळे भरून पाहू द्या. आणि त्या वारकऱ्यांबरोबर नातच नातच श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये गेली. 10:30च्या दरम्यान जाऊन पोहोचली. आणि आधी तिथं पोहोचल्यानंतर प्रसंग असा घडला, त्या सावळ्या विठुरायाला कशी कांत पाहिलं माझा, जो विटेवरती उभा आहे. पूजनीय वंदनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवारी डॉक्टर महाराज त्याचं ध्यान त्या ठिकाणी फार सुंदर सांगताय. तो फार सुंदर आहे. कान्होपात्रेनं त्याला डोळे भरून पाहिलं. जो विटेवरती उभा आहे, ती वीट म्हणजे सर्वसामान्य नाही, ती वीट म्हणजे प्रत्यक्ष इंद्र आहे. इंद्रानंच विटेचं रूप धारण केलं. त्या विटेच्या वरती भगवंत उभे आहे. भगवंत ज्या विटेवरती उभे आहे, भगवंताचे समचरण आहे. त्याची जी नख आहे ना, त्याची नख फार सुंदर आहे, स्फटिकासारखी आहे. आणि त्या नखामध्ये जर आपण डोकावून पाहण्याचा प्रयत्न जर केला, एवढी नख दैदिप्यमान आहे की त्या नखामध्ये सुद्धा आपलं प्रतिबिंब दिसतं. एवढी त्याची नख सुंदर आहे. त्याच्या पायावरती एका बाजूला खड्डा पडलेला आहे. कोणा एका मावडीला सौंदर्याचा अभिमान झाला. तिला वाटलं माझ्यासारखा सौंदर्यवान कोणी नाही. तिनं भगवंताच्या चरणाला स्पर्श करून पाहिला तर तिथे खड्डा पडला. तो खड्डा आहे भगवंताच्या पायात. त्यानंतर भगवंताच्या पायामध्ये दोडर आहे. त्यानं सुंदर असा पितांबर परिधान केलेला आहे. कमरेला असारा कमरपट्टा, कटेवरती त्याने ठेवलेले हात, गळ्यामध्ये असणारी पवित्र तुळशीची माला, भृगु ऋषींनी मारलेला लत्ता प्रहार त्यांच्या असाऱ्या छातीवरती आपल्याला दिसत आहे. कांतामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकावळी आहे. कानामध्ये मकराकार कुंडल आहे. असा भगवंत ज्याच्या मस्तकावरती सुंदर असा मुकुट आहे. हिंद धनुष्यकृती त्याच्या असारा भोया, कमल नयन असारा भगवंत कटेवरती हात ठेवून खऱ्या अर्थानं तो आपल्या भक्तांची वाट पाहतोय. आणि अशा जगत नायकाला या कान्होपात्रेनं पाहिलं बघा. परिणाम असा झाला, ते भजन म्हणायचो बरं. त्या ठिकाणी भजन, लहानपणी भजन म्हणायचो आम्ही. एक आमचे जुने भजनी बाबा होते, ते भजन म्हणायचे. विटेवरी रे उभा विठ्ठल. नित्या तसा नाही पाहिला मला. मग कसा पाहिला? डोळे भरून पाहिला. नका सिगांत त्याला पाहिलं. डोळे भरून पाहिला. पाहिलं पण फायदा काय झाला? आज माझ्या मनी
आणि त्या भगवंतासाठी नाचू लागले बाबा. फार सुंदर चरित्र आहे. असं जर आपलं इतकं शांत चाललं तर भल्या पहाटे महिपती महाराजांचं प्राकट्य होईल. असं असणार ती कान्हो पात्रा त्याच मंगळवेढ्यातील आहे. त्याच मंगळवेढ्यामध्ये असणारे दादोजी पंत. अरे आता त्या दादोजी पंतांनी काय केलं होतं? दुष्काळ पडला. बरं दुष्काळ पडला आणि सर्वजण आता अन्न करू लागले. काय केलं त्यांनी? कोठार उघडे करून दिले. कोठार उघडे करून दिले आणि त्याच्यासाठी बिदरच्या भाषेचे त्या ठिकाणी ते सेवक होते. आणि जिकडं तिकडं आता दुर्भिक्ष झाले महाराज. अन्न मिळत नव्हतं. सर्वजण अन्न करत होते. काय करावं? दादोजी पंतांचा अंतकरण कळवळलं माझ्या. संत हृदय नवनीत समाना कहा कभी न पर कहे न जाना. महात्मा म्हणजे असा वरून कळत नसतो महाराज. वरून कळत नसतो. असे कपडे घातले म्हणजे महात्मा नाही. पण सर्वजण आपण ऐका. त्याच्या अंतकरणाची स्थिती कशी आहे ते फार महत्वाचं आहे. पण अंतकरणाची स्थिती अंतर यावी जाणत साच्या. तुकोबारांनी काय महात्म्याची लक्षणं सांगितले बरं आपल्याला. तुका म्हणे सुखे परावे सुखे आणि अमृत ये मुखे सर्वत असे. बरं दुसऱ्याला सुख झालं काही आलाय त्या ठिकाणी सुख होतं. बरं त्या ठिकाणी समजून घ्यायचा हा महात्माच आहे. नाहीतर एक जण उड्या मारत चाललं महाराज. असं उड्या मारत चाललं. असं उड्या मारत चाललं. आता फार उड्या मारून जाता नाही म्हणून त्याला एक भेटला एकदम त्याला त्या ठिकाणी. आणि अशा व्यक्तीला विचारलं म्हणे अहो झालं तरी काय? अहो ते आनंदाचीच वार्ता आहे. म्हणे झालं काय? ते आपले शेजारी आपले चुलते राहताना पलीकडून त्यांचा बांगला. म्हणे हो मला माहिती आहे. काय झालं चुलत्यांना? अहो त्यांना 1 कोटीची लॉटरी लागली ना. अरे वा चुलत्याला लॉटरी लागली. तू उड्या मारतो. धन्यवाद आहे. खऱ्या अर्थानं तुला धन्यवाद दिले पाहिजे. भाग्यवान आहेस तू. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानतो. तो म्हणला खऱ्या अर्थानं उडी मारण्याचं कारण दुसरंच आहे. म्हणे काय कारण आहे? चुलत्याला तंतोतंत लॉटरी लागली. 1 कोटीची लॉटरी लागली. पण तुम्हाला माहिती नाही चुलत्याकडून लॉटरीचं तिकीट हरून गेलं असं आहे बरं एक वर्ग खऱ्या अर्थानं. दुसऱ्याच्या दुःखानं त्या ठिकाणी दुःखी व्हा आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये त्या ठिकाणी आपण सुख माना मायबा. सत्य बोल मुखे आणि दुःखवी अनेकांचे दुःखे. संतर धय नवनीत समाना जहाँ कभी न मन कहे न जाना. मृदु सभाय नवनीत तैसे ज्यासी अपंगिता नाही त्यासी हरी जोर गई. पुढला आपल्या पाठ आहे महाराज. जे का चांगले चुंगले जे का रंजले त्यासी घने जो. दादोजी पंतांनी सगळी कोठार उघडे करून दिली आणि त्यांच्यासाठी जगाताना एक सेवक होऊन गेला होता. ते सारे त्याच गावचे. आणि अशाच गावामध्ये आता गोविंद पंत कुलकर्णी जाऊन पोहोचले. त्यांना पांडुरंगाने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला होता. त्या मंगळवेढ्यामध्ये पोहोचले. बरं मंगळवेढ्यामध्ये पोहोचले आणि तिथं विचारलं दादोजी पंतांचं घर कुठं आहे? आता वैष्णवांच्या घराची काही लक्षणं आहे महाराज. वैष्णवाच्या दारासमोर तुळशीचं वृंदावन असावं तुळशीचं वृंदावन. पण आता ते वैष्णव फार हुशार झाले महाराज. फार हुशार झाले. किती हुशार झाले? अरे आंगन में देखो तो तुलसी का कुंडा है. ही हिंदी कळते ना. सोपी आहे बरोबर. फार सोपी आहे. अरे आंगन में देखो तो तुलसी का कुंडा है और फ्रिज में देखो तो तुम्ही जाणून घ्या. याला वैष्णव म्हणायचं का महाराज? कुणाला म्हणायचं वैष्णव? सदा
झन झनती टाळ पैसा वयासी कांबळा. वैष्णवाच्या दारासमोर तुळशीचं वृंदावन आहे. वैष्णवाच्या गोठ्यामध्ये खाली आणताना एक देशी काहीतरी आहे बरं त्या ठिकाणी, गोमाता. गोमातेला खरं आपल्या पाहिजे बरं त्या ठिकाणी. गोमाता सर्वांना त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद देत असते आणि जर्सी जनावर आपले आसार घेऊन जातं बरं सर्व त्या ठिकाणी. असेच म्हणून प्रत्येकाच्या मोठ्यामध्ये एक गाई पाहिजे बरं. आता जर प्रवचनामध्ये सांगितलं ना, त्या सुट्ट्याला घटना घडली आपल्याला माहिती आहे. आमचे मित्र आहे बरं तिथे एक शिंदे महाराज. अहो रात्री झोपलेले असताना एक विषारी सर्प आला आणि तो विषारी सर्प आता महाराजांच्या दिशेने जाऊ लागला आणि त्या गायीची रोज महाराज नित्यानं सेवा करत होते ना, ती गोमातेनं तो प्रसंग पाहिला. मायबा आपल्या मालकासाठी ती गोमाता धावून आली. तो सर्प तर खऱ्या अर्थानं तिलाही दंश करू शकत होता आणि मी गेले तरी चालेल पण माझा मालक वाचला पाहिजे असा विचार तिने केला. आणि सिंगानं तो सर्प काय करू लागली, दूर लुटू लागली. फार हा काय असा तो नाग होता. आणि मग काय गडबड चालली म्हणून महाराज जागे झाले आणि मग त्यांनी पाहिलं म्हणे अरे कदाचित जीवनामध्ये तर माझ्याकडून गोसेवा तर घडली नसती आणि या गाईला जर मी तिथं प्रेम संपादन करून जर घेतलं नसतं तर कदाचित आज माझा काळ आलेलाच होता आणि माझा शेवट झालाच असता. ह्याच गोमातेमुळे आता मी जिवंत आहे. अजूनही ती गाय त्यांच्याकडे आहे बरं. म्हणून प्रत्येकाच्या दारी त्या ठिकाणी असावी. दाढी उभ्या कामधेनू पैसा वयासी कांबळा. गेले बरं त्या ठिकाणी गोविंद पंत कुलकर्णी जाऊन पोहोचले. बसण्यासाठी आसन दिलं आणि गोविंद पंत कुलकर्णी दादोजी पंतांना आपल्या मनातील भाव प्रगट केला. पंढरीत पांडुरंग परमात्मा स्वप्नामध्ये आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आमची जी कन्या आहे ना गंगूबाई, हिचा विवाह तुम्ही दादोजी पंतांशी करून टाका. दादोजी पंत कांबळे म्हणले भगवंतानं आम्हालाही स्वप्नामध्ये त्याच पद्धतीनं साक्षात्कार केलेला आहे आणि भगवंताच्या दयेनं खऱ्या अर्थानं तो विवाह निश्चित झाला आणि योग्य मुहूर्त पाहून खऱ्या अर्थानं दादोजी पंत आणि गंगूबाई यांचा विवाह पूर्णत्वाला गेला. जे दादोजी पंत आणि गंगूबाई ते म्हणजे महिपती महाराजांचे मायपिता आहे बरं. मायपिता आहे. पण दुर्दैव त्या ठिकाणी असं आहे माझा, खरं तर विवाह झाल्यानंतर प्रत्येक दाम्पत्याला असं वाटतं आता आम्हाला संतती व्हावी, आता आम्हाला संतती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं ना. संततीहीन जीवन कुणाला लाभाचं वाटतं का माझा? त्या जीवनाचा काय वाटतो? धिक्कार वाटतो बरं ज्याला संतती नाही. कौशल्य मातेला सुद्धा स्वतःच्या जीवनाचा धिक्कार वाटत होता. कौशल्य माता म्हणत होत्या गगन आम्हा मुनी बरे नाही का, त्यात जन्मती किती तारका. अरे आणखी गोवत्सातील पाहुण भाव काय म्हणे हा उपजला भाव. अरे गाई आणि वासरू पाहिलं तरी कौशल्य मातेचं दुःख कौशल्य माता प्रगट करत होत्या. पाहुणी वेलीवरची फुले फुललेलं त्या ठिकाणी फुल जरी पाहिलं वेली भरलं तरी कौशल्य मातेला वेदना होत होत्या. या दाम्पत्याच्या जीवनामध्ये असंच झालं मायबा. खऱ्या अर्थाने यांना संतती होत नव्हती. पण पंढरीची वारी त्यांनी त्या ठिकाणी सोडली नाही. पंढरीची वारी सोडली नाही. नित्यानं पंढरीची वारी आहे आणि दोघेही त्या ठिकाणी पंढरीच्या वारीला जात आहे. किती वर्ष झाले, किती वय झालं दादोजी पंतांचं? 60 वर्षाचं वय दादोजी पंतांचं झालं तरी सुद्धा त्या ठिकाणी संतती नव्हती माझा. पण ज्याच्यावर भगवंताची कृपा होते, भगवंताची कृपा होते. अशक्य ते शक्य ज्याच्यावर कृपा करी नारायण, अशक्य गोष्ट सुद्धा काय होत असते, शक्य होत असते. सहज महिपती महाराजांचं एक गीत आम्ही लिहिलं बरं. गीत लिहिलं आताच्या कथेमध्ये झालं. ताहराबाद नगरीत घेतला अवतार जान. चाल बहुतेकांच्या परिचित आहे पण त्याच्यातले शब्द त्या ठिकाणी महिपती महाराजांच्या जीवन चरित्राच्या दृष्टिकोनातून आहे. ताहराबाद नगरीत घेतला अवतार जान, संत चरित्र लिखाण केलं महिपती बाबानं. 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 Yeah.
केलं महिपती बाबा 60 वर्षाचं वय झालं, संतती नाही मायबाप, संतती नाही. आणि एक दिवस प्रत्यक्ष स्वप्नामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्मा आले. देवाला सांगू लागले होते, बरं हे दाम्पत्य सांगत होतं, देवा खरं तर ही तुझी वारी आता पुढे चालली पाहिजे ना, ही तुझी वारी पुढे चालली पाहिजे. आयसा पुत्र देई गुंडा. गुंड म्हणजे त्या ठिकाणी असा समजू नका मला, गुंड म्हणलं का आपल्या समोर डॅशिंग येतो. त्यानं शिकारच केली पाहिजे महाराज. कुणाची शिकार करावी? त्यानं शिकार करावी. कुणाची शिकार करावी? देवाची शिकार करावी, त्याचा संतांची शिकार करावी. कबीर महाराज म्हणतात, हे सावरे गिरधारी अब खबर लेना हमारी, नहीं तो होगी तेरी मेरी, तेरी मेरी, तेरी मेरी, तेरी मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी. खाना देना तो अच्छा देना, देना शिलापुरी. आता एकादशीला कशाला शिलापुरी सांगतो? नाही तो होगी तेरी मेरी, तेरी मेरी. अरे घोडा देना तो अच्छा देना, भूपनावदागिरी. भूपनावदागिरी. नाही तो होगी तेरी मेरी, तेरी मेरी. असंच आहे, नाही तर होगी तेरी मेरी. बरं काय चुकलं तर असं होऊ शकतं ना महाराज. हे कपडा देना तो अच्छा, परत वर्णन त्या ठिकाणी केलं. पुत्र देना तो ऐसा देना, करेगा शिकार तेरी, नाही तो होगी तेरी मेरी. असा मुलगा पाहिजे, ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तेही लोके झेंडा. भगवंत स्वप्नामध्ये आले आणि दादोजी पंतांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, तुमच्या घरी प्रत्यक्ष नरसिंह दत्त भगवान प्रगट होणार आहे, काळजी करू नका. आणि दादोजी पंतांच्या हातामध्ये प्रसाद दिला. पाट्याचं स्वप्न होतं, दादोजी पंत उठून पाहिलं तर हातामध्ये खरंच प्रसाद होता. आणि तो प्रसाद गंगूबाई मातेला खाण्यासाठी दिला. गंगूबाई मातेला मोठं आश्चर्य वाटलं. पुत्र कैसा होईल, फळ कैसे येतील, हंगाम मावळ जावरी. एकदा हंगाम निघून गेल्यानंतर झाडाला आंबे येतात का? ते हंगामातच येतात. आता वय 60 वर्ष होऊन गेलं, आता पुढे संतांती होईल का असं वाटू लागलं. अशक्य ते शक्य जरी कृपा करी नारायण. आणि मग माय गर्भवती राहिली महाराज. आणि तो दिवस उगवला, तो उद्याचा दिवस आहे. बरं उद्याचा आला पवित्र तो दिन, मास होता श्रावण. आज झाले 2 प्रहर, दुपारी वाजले 2. नरसिंह दत्त भगवान प्रगटले महिपती रूपान. संत चरित्र लिखाण केलं महिपती बाबान. आणि उद्याच्या तिथीला दुपारी 12 बरोबर 2 वाजता उद्याच्या तिथीला, बरं श्रावण मध्य द्वादशीची आषाढी तिथी आहे. आणि त्या दिवशी महिपती महाराजांचं खऱ्या अर्थाने काय झालं, प्राकट्य झालं. संत कवी महिपती महाराज की जय. मुलगा लहानचं मोठं होऊ लागलं. बरं आता लवकर मोठं केलं पाहिजे, लवकर मोठं केलं पाहिजे. वेळ छोटी राहिली ना, म्हणून लवकर मोठं केलं पाहिजे. आणि जसं लेकरू त्या ठिकाणी मोठं होऊ लागलं, घरामध्ये संस्कार होते ना, माता पिता भजन म्हणायचे. बरं दादोजी पंत आणि गंगूबाई माता भजन म्हणायचे. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी.
पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. बोबड्या बोबड्या भाषेमध्ये म्हणू लागलं, पण तुम्ही कसंही म्हणा बाय बाबा, ऐकताय ना सर्वजण, कसंही म्हणा, फक्त ते प्रेमानं म्हणा बरं, आणि त्याच्यासाठी म्हणा. निश्चित त्याला त्या ठिकाणी ते ऐकू जातं बरं. एक लहानपणी आपण मी म्हणा ऐकली बरं, मुंगीच्या पायामध्ये जरी घुंगरू बांधलं तरी सुद्धा त्याचा आवाज भगवंतापर्यंत पोहोचतो महाराज. तसं आपण म्हणा, फक्त कसं म्हणा, श्रद्धेनं म्हणा. त्याला दुसरं काही चालत नाही महाराज, दुसरं काही चालत नाही. त्याला फक्त भाव पाहिजे, भाव पाहिजे. स्वरामध्ये म्हणणं, मधुर म्हणणं म्हणजे काय, तालामध्ये म्हणणं, हे मधुर म्हणणं आहे. नाही मधुर म्हणता तरी आलं चालेल, पण येईल तैसा बोल रामकृष्ण, पण तो कसा बोला, श्रद्धेनं बोला. गिरीधर राग कला नहीं जानत तुका रे, क्या गाऊ कोई कोई सुनाने वाला. चौथा आहे त्याच्यामुळे थोडा मोठा आहे बरं दिवसात. क्या गाऊ कोई सुनने वाला, देखे तो सब वही ने घेरा, कासे लावू मधुर बाणी आणि रिजय लोक विराम. प्रेमानं म्हणा. आणि मग महिपती महाराज प्रेमानं भजन करू लागले, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. अशा त्या लेकरांसारखे छोटे छोटे मोठे मोठे होऊ लागले महाराज. राहणारे उभे राहू लागले, उभे राहणारे चालू लागले. आणि खऱ्या अर्थानं प्रसंग असा घडला होता. हे जे दादोजी पंत कांबळे आहे ना, दादोजी पंत कांबळे यांचे जे खऱ्या अर्थानं विवाह मूळ गाव कुठं त्यांचा मंगळवेढा, पण त्यांच्या सासरेबाने त्यांना सांगितलं होतं, बरं आता तिकडे थांबू नका, आता ताराबार क्षेत्रामध्ये या. मग त्यांनी मंगळवेढा सोडला, ताराबार क्षेत्रामध्ये आले होते. आणि मग त्या ताराबार क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं महिपती महाराजांचं प्राकट्य झालं होतं बरं. म्हणजे महिपती महाराजांचे जे मूळ पुरुष आहे ना, त्यांचं गाव मंगळवेढाच आहे. आणि आता त्या ताराबार टेकडीमधले छोटे छोटे लेकरं गोळा करू लागले बरं, दगड गोळा करू लागले. आणि दगड गोळा करून त्या ठिकाणी मंदिर बनवू लागले. काहीतरी काठी घ्यावी, त्याला एखादा फाटलेला कपडा बांधावा आणि त्याची पताका बनवावी आणि चालावं त्यांनी. चला बाळांनो चला, आपल्याला पंढरीला जायचं. आणि चालू लागले, वाटती चालावी पंढरी, वाटती चालावी म्हणजे रावरून पुढे जायचं ना म्हणून सांगितलं. वाटती चालावी पंढरीची. आणि अशा पंढरीचा जिल्ह्यातील त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारायचे महाराज. आणि मुलाचे पाय खऱ्या अर्थानं पुढे दिसू लागले, पाण्यामध्ये दिसू लागले बरं. मुलाचे पाय पाण्यामध्ये दिसू लागले. खऱ्या अर्थानं कळतं ना हे मुलगा पुढे जाऊन काय होईल बरं. एक प्रसंग त्याला असा रक्तांत सांगून वेळ घालण्यात आपल्याकडे वेळच नाही, पण ते लेकरू आता काय होऊ लागलं, लेकरं गोळा करू लागलं. आणि अशा महिपती महाराजांचं खऱ्या अर्थानं मौढी बंधन झालं. आणि वेद आतेहन त्यांना करण्यासाठी पाठवलं महाराज. आपल्याच राहुरी तालुक्यामध्ये ताम्रनगरी म्हणून खऱ्या अर्थानं ज्या गावाचा उल्लेख आहे. आणि आता त्यांना तांबेरे म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराज. तांबेरे मेजर आपल्या बरोबर आलेले आहे.
ते त्या गावाचे आसारे रहिवासी आहे. त्या तांबेरे नगरीमध्ये एक फार सुंदर आसारे सज्जन ब्राह्मण होते, ज्यांचं नाव आसारा मोरेश्वर ब्राह्मण आहे. आणि त्यांच्याकडे वेद अध्ययनासाठी महिपती महाराजांना पाठवलं माझा. आणि असे मोरेश्वर महिपती महाराजांचे खऱ्या अर्थानं गुरुजी आहे, पण गुरु आहे. आणि गुरुशिवाय जीवनामध्ये खऱ्या अर्थानं उद्धार नाही. एक वाक्य आम्ही ऐकलं होतं, पूजने वंदने आदने प्रातस्मरणे मोरारजी बापू यांच्या मुखातलं. त्यांनी सांगितलं, जिसका कोई गुरु नहीं उसका जीवन शुरू नाही. कळतं ना आपल्याला? हे फार सोपं आहे बरं. ज्याचा गुरु नाही त्याचं जीवन सुरूच नाही म्हणा. त्याचं जीवन आपण म्हणतो मी असं कीर्तन ऐकलं, मी तसं ऐकलं, मी हे करतो, मी याचं नियोजन करतो, मी त्याचं नियोजन करतो, हे सगळं तू करतो, पण उद्धाराचं साधन नाही म्हणा. सद्गुरु वाचून सापडे ना सोय अंधळा वेदे पाय आधी आधी सद्गुरु वाचून संसारी तारक तेच त्या ठिकाणी तारून येणारे आहे. माय बाप तेच तारून येणारे आहे. नामपारा धर्म जर नाही सद्गुरु तेच तारीने हा संसार करू म्हणून विशेष आज्ञा धरू विवेकावरी आता हृदय आपुले चौकारून या ठेले. जीवनामध्ये गुरूंना महत्व आहे. कबीर महाराज सर्वांना सांगतात, माय बापा हो कोण बताये संपत आहे. पण एक फार सुंदर रामदास स्वामींच्या जीवनातील प्रसंग आहे. गुरु बिना कोण बताये वाट अशी सत्य आहे. आणि मग मोरेश्वर खऱ्या अर्थानं महिपती महाराजांचे गुरुजी आहे. आणि आता असा वेद अध्ययन पूर्ण झाल्यानंतर महिपती महाराज पुनश्च काय झाले, पाठीमागे गेले. पण त्या ठिकाणी अध्ययन झाल्यानंतर मृदंगाचा अध्ययन झाल्यानंतर मृदंग वाजवलंच पाहिजे. तसं त्या ठिकाणी महिपती महाराजांचंही अध्ययन झालं. आणि असे महिपती महाराज अध्ययन का फक्त आधार आहे काय मला बरं चला. तिकडे स्टँड होतं, इकडे स्टँड होतं. त्यांना वाटलं तिकडे स्टँड आहे म्हणून खाली बसव, कदाचित चला. गुरु बिना कोण असे महिपती महाराज आता. आणि त्या महिपती महाराजांनी आणता हात धरला आणि आता मला काय करायचं. माता पित्यांना म्हणू लागले मलाही पंढरपूरला यायचं, मलाही पंढरपूरला यायचं. आणि असे महिपती महाराज माता पित्याबरोबर पंढरपूरला गेले. आणि ते चंद्रभागेचं वाळवंट पाहिलं. माझा चंद्रभागेचं वाळवंट पाहिलं. काय त्या वाळवंटात कमी होतं मला, सगळं होतं, सगळं होतं सगळं त्या ठिकाणी. वाळवंटामध्ये खऱ्या अर्थानं सर्वच आहे महाराज. अशा वाळवंटामध्ये पाहू जर गेलं, पाहिलं तेथील वातावरण पाहिलं, क्रोध अभिमान. वारी कशासाठी करायची महाराज? दोन गोष्टी केल्या पाहिजे. बरं दोन गोष्टी केल्या पाहिजे. दोन गोष्टी केल्या पाहिजे. एक आपल्या जवळचा क्रोध गेला पाहिजे आणि दुसरा अभिमान आपल्या ठिकाणचा गेला पाहिजे महाराज. आणि एवढ्या वाऱ्या करून जर आपल्या ठिकाणचा क्रोध आणि अभिमान जर गेला नसेल, मग मुंगळ्याची वारी आणि आपली वारी याच्यामध्ये बदल काय महाराज? खऱ्या अर्थानं परिवर्तनासाठी वारी केली पाहिजे. बरं ज्ञानोबारांचे शब्द आहे, माझ्या मनाचे नाही म्हणा. क्रोध अभिमान गेला Yeah.
आणि त्या चिमुकल्या नजरेनं आता पांडुरंगाला पाहू लागले. भगवंताला पाहण्याच्या 3 दृष्टी आहे मायबाप. पहिली आसरे त्या ठिकाणी जी दृष्टी आहे तिला चर्मदृष्टी म्हटलं जातं. दुसरी जी दृष्टी आहे तिला सामान्य दृष्टी म्हटलं जातं. आणि तिसरी जी दृष्टी आहे तिला खऱ्या अर्थानं दिव्य दृष्टी म्हटलं जातं. पहिली आहे सामान्य दृष्टी, चर्मदृष्टी. दुसरी खऱ्या अर्थानं आसरे तिला काय म्हटलं जातं, सामान्यता भावदृष्टी म्हटलं जातं. आणि जी तिसरी आहे ना तिला खऱ्या अर्थानं दिव्य दृष्टी म्हटलं जातं. सामान्य दृष्टी म्हणजे काय, आहे बेटेवरती उभा, आहे बेटेवरती राहिलाय उभा त्या ठिकाणी, ही सामान्य दृष्टी झाली. तुम्ही मला पाहता, मी तुम्हाला पाहतो, ही कोणती दृष्टी झाली, सामान्य दृष्टी झाली. खऱ्या अर्थानं तो आसरा परमात्मा, त्याच्यामध्ये आपल्याला भगवंत दिसणं, ही खऱ्या अर्थानं भावदृष्टी झाली. आणि दिव्य दृष्टी म्हणजे तोच परमात्मा चराचरामध्ये दिसणं. मायबाप सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी युग पाणी. असं महाराजांनी पाहिलं आणि अशी पंढरी पाहिली. आणि त्याच बालवयामध्ये महिपती महाराजांना असं वाटू लागलं आता आपण ह्या पंढरीला आलं पाहिजे. मला वाटतं त्याच वेळेला त्यांच्या मुखातून एक अभंग बाहेर निघाला. बरं, पंढरीला पाहिलं आणि महिपती महाराजांच्या मुखातून एक अभंग बाहेर पडला. काय अभंग बाहेर पडला, विठू पंढरीच्या सुख वाटे ह्या जीवासी आणि गुण नाम वरून किती दास तुझा महिपती. असं महिपती महाराजांचा हा दिव्य अभंग आहे. असे महिपती महाराज. आणि असे महिपती महाराज कोणी जर संत चरित्र जर सांगत असलं ना, फार श्रद्धायुक्त अंतःकरणानं संत चरित्र श्रवण करायचे. एखादा महात्मा दिसला का महिपती महाराज आपण जायचे, त्यांच्या चरणावरती प्रणिपात करायचे. बाबाजी एखाद्या संतांचं चरित्र सांगा. आणि मग त्या महात्म्याला समोर वाचायचं, त्यांनी चरित्र सांगितलं का महिपती महाराजांनी थोडं ते लिहून घ्यायचं आणि सहज अंतःकरणामध्ये आपला भाव प्रगट झाला. आपण आता संत सेवा आपल्याकडून खऱ्या अर्थानं घडली पाहिजे. पण अशी संत सेवा आपल्याकडून घडावी, पण ते साकडं कुणाला तरी आपण घातलं पाहिजे ना, कुणाला तरी घातलं पाहिजे. आणि ते महिपती महाराज आता खऱ्या अर्थानं तेच साकडं पांडुरंगाला त्या ठिकाणी घालतात. मायबाप अंतःकरणामध्ये चित्तामध्ये एक वासना प्रगट झाली, पण ती वासना असणारी सद्वासना आहे. ती सद्वासना खऱ्या अर्थानं हृदयगतीला घेऊन जाणार आहे. आणि असे महिपती महाराज खऱ्या अर्थानं संत चरित्र लिहावं ही भावना अंतःकरणामध्ये प्रकट झाली. म्हणून भगवंताच्या समोर उभे राहिले आणि त्या भगवंताच्या समोर उभं राहून सहजच महिपती महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. काय शब्द पडले,
धारिली वासना. देवा आता माझ्या अंतःकरणामध्ये एक इच्छा प्रकट झालेली आहे. चित्ती धरिली वासना सिद्धी हवी नारायणा. ती असणारी माझ्या अंतःकरणातील जी इच्छा आहे ना ती तुम्ही काय न्यावी, सिद्धीच न्यावी. बरं भगवंताने अनेकांच्या इच्छा का नेल्या, पूर्णत्वाला नेल्या. बरं अनेकांच्या इच्छा पूर्णत्वाला नेल्या. तुकोबारांचं प्रमाण आहे ना, तुका पूर्णत्वाला न्यावी. आणि खऱ्या अर्थानं अशी इच्छा भगवंताच्या समोर महिपती महाराजांनी प्रकट केली. आणि त्याच वेळेला महिपती महाराजांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आणि जगद्गुरु तुकोबारा आले. बरं जगद्गुरु तुकोबारा आहे कारण जगद्गुरु तुकोबाराने महिपती महाराजांना स्वप्नामध्ये येऊन सांगितलं. तसं तुको सांगितलं होतं ना, नामदेव महाराजांना करावे कवित्व सांगितले काम. पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांना तसं सांगितलं होतं. मला वाटतं नामदेव महाराजांनी सुद्धा फार संत चरित्र सुंदर सुंदर लिहिलेलं आहे. नाथांचं जर वाङ्मय आपण जर पाहिलं तर नाथांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा संत चरित्र फार सुंदरच आहे. पण जगद्गुरु तुकोबारांचा अभंग गाथा ज्या वेळेला आपण पाहतो त्याच्यामध्ये विशेषत्वानं संत चरित्र आपल्या निदर्शनामध्ये येत नाही. मग तेच कार्य कोण पूर्णत्वाला नेईल तर ते तुकोबारा महिपती महाराजांच्या स्वप्नामध्ये आले. आणि महिपती महाराजांनी खऱ्या अर्थानं महिपती महाराजांना स्वप्नामध्ये सांगितलं करावे काय करावं, तुम्ही सांगितलेले काम करावे कवित्व, तुम्ही काय करा कवित्व करा. आणि मग महिपती महाराज आता काय करू लागले, कवित्व करू लागले. एक एक अभंग रचना त्या ठिकाणी महिपती महाराजांना करायची आहे. पण तो भार देवावरती घातला. चित्ती धरिली वासना सिद्धी न्यावी नारायणा. ती तुम्हीच पूर्णत्वाला नेऊ शकता कारण आम्ही तितके सामर्थ्यवान नाही. बरं तुम्हीच खऱ्या अर्थानं सामर्थ्यवान आहात. खऱ्या अर्थानं सामर्थ्यवान फक्त भगवंतच आहे. बरं जे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे ते आमच्यामध्ये नाही. मग आम्ही आहोत कसे,
असं शिखर होतं. आणि असं उंच शिखर एका अपंगू माणसानं पाहिलं महाराज, जो अपंग होता. आणि त्याला असं वाटू लागलं आपण काय केलं पाहिजे, आता हे शिखर चढून गेलं पाहिजे. बरं, शिखर चढून गेलं पाहिजे. त्याला ते शक्य आहे का? त्याला ते शक्य आहे का? स्वतःहून त्याला ते शक्य नाही बाबा, स्वतःहून त्याला ते शक्य नाही. पण भगवंताच्या कृपेनं काय होतं असं खऱ्या अर्थानं अशक्य गोष्ट सुद्धा काय होते, पंगुळून लंगते असं वर्णन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. भगवंताची कृपा जर झाली तर मुखम करोती वाचारम. मुख आचारा त्या ठिकाणी मुका व्यक्ती सुद्धा काय करू शकतो, बोलू शकतो. बरं, आणि अपंग व्यक्ती सुद्धा काय करू शकतो, शिखर त्या ठिकाणी सर करू शकतो. पण कृपा पाहिजे भगवंताची माझ्या. तसं महिपती महाराज म्हणतात, जरी मला वाटतं आता हे ग्रंथ लिखाण करावं, तरी मला वाटतं, पण ते सामर्थ्य आमच्यामध्ये नाही देवा. म्हणून मी खऱ्या अर्थानं अपंग आहे. मी तव अपंग अनाथ, पण तुम्ही आहात ना, तुम्ही अनाथांचे नाथ. तो अनाथाचा नाथ आहे. बरं, अनाथाचा नाथ आहे. खऱ्या अर्थानं या जगामध्ये कोणीच अनाथ नाही. बरं, आपण म्हणतो त्या ठिकाणी अनाथ झालंय. सगळ्या जगाचा नाथ आहे ना माझा, तो अनाथाचा नाथ जनार्दन माहिती आहे. तो मला वाटतं आणखीन एक प्रमाण आहे. आईसे भक्ताचे घरी कामे न सांगता करी, त्याच्या पुढे त्या ठिकाणी प्रमाण आहे. मला वाटतं अनाथाचा नाथू आणि आईचा हा संबंधू, तुका म्हणे भावे देवा सत्ता राब व्हावे, असं प्रमाण आपल्याला पाहायला भेटतं. बरं, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग असं त्याचा प्रारंभ आहे. असा भगवंत अनाथाचा नाथ आहे. म्हणून मी तो अपंग अनाथ, तुम्ही अनाथाचे नाथ. तुम्ही अनाथाचे नाथ आहात ना, म्हणून तर मला असं वाटतं केलेला पण तुम्ही सिद्धीला सिद्धी न्यावा, मद सांभाळावे देवा. यानं आतापर्यंत अनेकांना सांभाळलं महाराज. सांभाळिले अनाथा. केला निळा पावन. घरा आले कृपाळ. पूर्ण केला त्याच्यामध्ये आहे सांभाळिले. हा अनेकांचा काय करतो, सांभाळ करतो महाराज. अनेकांचा सांभाळ करतो. तुम्हा आम्हाला सांभाळणारा सुद्धा तोच आहे ना तो. अरे 2 धक्क्यातून आपण वाचलो, याचा अर्थ त्यानं आपल्याला सांभाळलं. ऐकताय ना सर, 2 होऊन गेले ना आता. कोरोनाच्या आसार 2 लाटी होऊन गेले आणि तिसरी येणार आहे असे त्या ठिकाणी घोषणा झालेलीच आहे. मग आपण विचार करा, या 2 याच्यातून जर त्यानं आपल्याला वाचवलं ना महाराज, त्यानं आपल्याला सांभाळलं, ते त्या ठिकाणी आपण विसरू नका महाराज. तो सांभाळतो. बरं, सगळ्यांना सांभाळतो. ते भजन फार सुंदर आहे. बरं, सकाळच्या कीर्तनामध्ये आम्ही घेतलं होतं. एकच ओळ आहे, तारने वाला हे भगवान, मारने वाला है भगवान. कुरुक्षेत्रावरती महाभारती युद्ध होणार होतं. ऐका, आणि अशा महाभारती युद्धामध्ये एका कुरुक्षेत्रावरती आता युद्धाला प्रारंभ व्हायचा. त्याच असणाऱ्या कुरुक्षेत्रावरती एका पक्षीनं आपले अंडे उगवले होते आणि काही छोटी छोटी पिलं त्याच्यातून नुकतीच बाहेर आली होती. ती पक्षीने असणारी चोचीने त्यांना सावरण्याचा प्रयत्न करते आणि त्या पक्षीनीनं त्या पिलांना सांगितलं, बाळा हो, आता मी जाते तुम्हाला चारा घेऊन येते. बरं, आईनं सांगितलं. कोणाला सांगितलं? आपल्या पिलांना सांगितलं. आई उडून गेली महाराज. उडाली पक्षीनी गेली दिगंतरी. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. पक्षीनी निघून गेली. पिलं वाट पाहतात महाराज. कुणाची वाट पाहतात पिलं?
पिलं कोणाची वाट पाहतात? आईची वाट पाहतात. मला वाटतं आजोबाची सुद्धा वाट पाहतात बरं त्या ठिकाणी. चला असा हा योगायोग आहे बरं एक प्रकारचा असा. पिलं वाट पाहतात महाराज. कुणाची वाट पाहतात? आईची वाट पाहतात. आईची वाट पाहतात. कसे वाट पाहत होते? नामदेव महाराजांचं आणखीन एक प्रमाण सर्वांना माहिती आहे. नामदेव महाराजांच्या पाठच आहे महाराज. नामदेव महाराज आहेत त्या ठिकाणी. पिलू वाट पाहे, पिलू वाट पाहे, उपमा प्रभाते झाली या सीता. ऐकणारे म्हणते वेळ झाला डबल डबल प्रमाणात घेऊन राहिले, पण म्हणायला पिल्ले आहे म्हणून पिल्लू डबल घेतला. पिल्लू वाट पाहे, पिल्लू वाट पाहे, पण ते उपोषण आहे बरं भरून आले त्या ठिकाणी असं वाटतं. उपमा पक्षीने उडून गेली. तिला आपल्या आईची वाट पाहत होते. आणि इतक्या बरे घनघोर महाभारत युद्धाला प्रारंभ झाला. धर्माच्या विरोधामध्ये अधर्माची लढाई, सत्याच्या विरोधामध्ये असत्याची लढाई, पांडवांच्या विरोधामध्ये कौरवांची लढाई. आणि आता युद्धाला प्रारंभ झाला. हत्ती बघा वेगाला धावत येत होता आणि धावणाऱ्या हत्तीचा पाय आता असताना त्या पिलावरती पडणार होता. मायबा इतक्यामध्ये प्रसंग काय घडला? समोरून प्रतिपक्षातून मान आला आणि आलेला बाण त्या हत्तीच्या गाळ्यामध्ये जो घटना होता त्याला छेदून गेला. आणि असा छेदून गेला, असा छेदून गेला. हत्तीच्या गाळ्यामध्ये असा जो घंटा अलगद तुटला गेला आणि त्या पिलावरती अलगद जाऊन पडला. मायबा त्यानं रक्षण केलं. तो सांभाळतो महाराज. केला पण सिद्धी न्यावा, मज सांभाळावे देवा. तो सांभाळतो महाराज. तो सांभाळतो. तो सांभाळतो. त्याच्यावर भार घालून टाकला पाहिजे ना. नामा म्हणे केश राजा आणि केला चालवे माझा. आणि एकदा भार घातला ना त्याच्यावरती, तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल काही बारी नाही. प्रत्येक प्रसंग आठवणीत आणून देतो. सेवा आपली आता पूर्णत्वाच्या दिशेने चालली. काय झालं प्रसंग? रणभूमीवरती ज्या वेळेला अभिमन्यूला मारून टाकलं. कोणी मारून टाकलं? ह्या कौरवाने फार कपट नीतीने मारून टाकलं महाराज. कौरवांची वृत्ती त्या ठिकाणी कपटाची आहे. पांडव त्या ठिकाणी फार सज्जन वृत्तीचे आहे. मायबा सगळेजण दुर्योधनाला दुर्योधन म्हणत होते, पण पांडवांचे आसारे ज्येष्ठ बंधू जे धर्मराज आहेत ते केवळ त्यांना दुर्योधन म्हणले नाही महाराज. ते त्यांना सुयोधन म्हणत होते. बरं सुयोधन म्हणत होते. अशी धर्मराजाची वृत्ती. धर्मराजाला केवळ कोणी दुर्जन दिसला नाही आणि दुर्योधनाला केवळ कोणी सज्जन दिसला नाही महाराज. आपल्या आपल्या वृत्ती तपासून घ्या महाराज. इथं सोपं आहे. आदरणीय महाराज सांगतात तपासून घ्या. असा आसारा आणि त्या कौरवांनी कपट नीती केली. रणभूमीमध्ये अभिमन्यूला मारून टाकलं होतं. आणि ज्या वेळेला अभिमन्यूचं निचेष्ट प्रेत पडलेलं आहे, अभिमन्यूचं निचेष्ट प्रेत पडलं आणि त्या ठिकाणी आला महाराज जो जयद्रथ त्या ठिकाणी आला आणि त्या जयद्रथाला त्या निचेष्ट प्रेताला लाथा मारल्या. कुणीतरी धावत गेलं आणि ही वार्ता आता जाऊन सांगितली महाराज. जी अभिमन्यूची माय आहे जिचं नाव खऱ्या अर्थानं सुभद्रा आहे. सुभद्रेला ही वार्ता समजली आणि सुभद्रा धावत आली. धावणारी सुभद्रा रणभूमीवरती आली. मुलाचं मस्तक तिने आपल्या मांडीवरती घेतलं होतं आणि माय रडत होती. माये पुरणी बालक काळे घेऊन जाता एकुलते एक तैसे विषया चरण आत्मघाती न्यावकारा वर्णन करताय. तशा पद्धतीनं प्रसंग असा घडला. त्या लेकराचं मस्तक आपल्या मांडीवरती होतं आणि माय रडत होती महाराज. आईच्या समोर जर लेकरू गेलं तर ती रडते. कशी रडते? अरे तिच्या खऱ्या अर्थानं भावाच्या समोर भाऊ जर गेला तर तोही रडतो आणि एखाद्या माऊलीच्या समोर तिचं सौभाग्य थांबलं तेही रडतं. पण रडण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. पेट पकड कर मैया रोवे, बाहे पकड कर भैया. अरे सिर पछावत बीबी रोवे, भुला भुला रे मन भुला भुला फिरे जगत में कैसा नाता रे. आई पोताला हात लावून रडते. 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवलं ते माझं लेकरू गेलं. भाऊ हात धरून रडतो माझा आधार गेला आणि पत्नी स्वतःच्या मस्तकाला हात लावून रडते माझं सौभाग्य गेलं. आता सुभद्रा माता रडत होती
आणि ज्या वेळेला सगळे पांडव आले महाराज सगळे खाली पाहत होते. अभिमन्यूचं प्रेत समोर पडलेलं होतं. सगळे खाली पाहत होते आणि रडणाऱ्या सुभद्रेला सर्वांनी समजवण्याचा प्रयत्न केला. सुभद्रा तरी रडत आहे आणि आजा सुभद्रेनं 5 पांडवांकडे पाहिलं आणि त्यामध्ये तिचे जे पती होते ना अर्जुनाकडे पाहिलं आणि अर्जुनाकडे पाहून किलकिल्यानंतर सुभद्रेनं सांगितलं अहो रणी पडता माझा किशोर आणि या जयद्रथे केला लत्ता प्रहार. किशोर म्हणजे त्या ठिकाणी माझा हा मुलगा याला काय केलं या रणभूमीवरती पडलेला असताना जयद्रथानं काय केलं त्याला लाथ मारलो याचा निषेध प्रेताला. अर्जुनाचे डोळे लागून झाले. अर्जुन क्रोधावान झाला आणि त्या क्षणाला अर्जुनानं प्रतिज्ञा केली उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत एक तर जयद्रथ असणार नाही तर अर्जुन असणार. नाही माझ्या हातून जयद्रथ मारला गेला तर मी अग्निकांड सहन करणार. या अर्जुनानं निश्चित केलं होतं. ही वार्ता पाहता पाहता कौरव सेनेमध्ये जाऊन पोहोचली होती. 11-25 झालेच होते म्हणतात. ही वार्ता तिथपर्यंत जाऊन पोहोचली होती आणि अशी वार्ता पोहोचल्यानंतर प्रसंग असा घडला. सगळ्या कौरवांनी आता युद्धनीती आखली. जयद्रथाला मारण्यासाठी आता अर्जुन येणारच आहे. मग आपण जयद्रथाला सर्वांच्या पाठीमागे ठेवायचं बरं. हा जयद्रथ म्हणजे यांचा मेहुणा होता. हे 100 कौरव यांचे नाव सगळे जुना होते आणि एक मुलगी होती महाराज यांना बहीण होती तिचं नाव दुश्शिला होतं आणि तिचा असणारा हा पती हा जयद्रथ आहे. आणि असा जयद्रथ सर्वांच्या पाठीमागे ठेवला आणि त्यावेळेला नियम असा होता सूर्योदय झाला का युद्धाला प्रारंभ आणि सूर्यास्त झाला का युद्ध थांबत. असंच झालं. अर्जुनाला आता त्या ठिकाणी अर्जुनाच्या समोर जयद्रथ येत नाही महाराज. पाहता पाहता सूर्य मध्यंतरी आला. पाहता पाहता अस्तमानाच्या रेषेनं झोपू लागला आणि मग जगाच्या नायकाने विचार केला आता जर सूर्य अस्तमानाला गेला ना आजचे जर युद्धविराम जर झाला तर अर्जुन निश्चित त्या ठिकाणी अग्निकाष्ठ सहन करणार. अग्निकाष्ठ म्हणजे काय स्वतःहून अग्नी प्रज्वलित करायचा चिता आणि स्वतःहून त्याला प्रदक्षिणा मारून त्याच्यामध्ये उडी मारायची आला अग्निकाष्ठ म्हणतात. अर्जुना तिथं सूर्यास्त झाला मायबाप. सूर्यास्त झाला आणि सूर्यास्त झाल्याबरोबर सगळे कौरव एकमेकाला टाळ्या मारू लागले. आता त्याला दावत लागणार. आता दावत लागणार. आता युद्धविराम झाला त्याला नक्की जावं लागणार. आणि प्रसंग असा घडला आता अर्जुनानं स्वतःहून चिता तयार केली होती. प्रज्वलित केली होती. वेळ कमी आज त्यामुळे लवकरात लवकर तो त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारत होता. पण ज्याला मारायचं होतं ना ज्याला मारायला टपलं होतं ते मागं होतं ते आता सगळ्यांच्या पुढं आलं ना पुढं सगळ्यांच्या पुढं आलं. वा मला मारायला टपला होता का मला मारायला टपला होता आता मरावं लागतंय तुला तुलाच आता जावं लागेल. जयद्रथ बोलत होता पण तिकडं सूर्यास्त झालाच नव्हता. या जगाच्या नायकानं आपलं सुदर्शन चक्र सूर्यावरती झाकून ठेवलं होतं. त्या सुदर्शन चक्राच्या प्रभावानं सूर्य झाकला गेला होता आणि जगाच्या नायकानं सुदर्शन चक्राला विनंती केली आणि सुदर्शन चक्र हळूहळू बाजूला होऊ लागलं आणि सूर्य दिसू लागला. भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना तो पहा सूर्य आणि हा पहा जयद्रथ. पाहिलं अर्जुनाला बाण काढला भाच्यातून बाण भरगा वेगानं आला आणि काही क्षणामध्ये त्या जयद्रथाचा काय झाला शिरच्छेद झाला मायबाप. पण केला अर्जुनानं आणि पूर्णत्वाला नेलं त्या ठिकाणी भगवंतानं. तसं देवा केला पण सिद्धी न्यावा आणि मत सांभाळावे देवा. ज्ञानेश्वर बऱ्याच वेळेला महिपती महाराजांनी भगवंताच्या जवळ करुणा म्हटली. या महिपती महाराजांचा दिंडी सोहळा निघाला बरं अलंकापूरला निघाला. बस 1 मिनिटामध्ये प्रसंग सांगतो बोलू ना 1 मिनिट तरी बोलू ना.